राज्यातील अनेक विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे नेते हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। परंतु दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मात्र गळती लागल्याचं पाहायला मिळतंय। सरकारमध्ये मंत्री असलेले किंवा त्यांच्या पक्षात आमदार असलेल्यांची मुलं, पुतणी किंवा त्यांचे नातेवाईक हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत असल्याचं पाहायला मिळतंय। नरहरी झिरवाळ असतील, त्याचबरोबर धर्माराव बाबा आत्राम असतील, राजेंद्र शिंगणे असतील किंवा संदीप क्षीरसागर यांचे काका असतील, हे सुद्धा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळतंय। परंतु आता अजित पवारांना त्यांच्याच बालेकिल्ल्यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये मोठा राजकीय धक्का बसलाय। याचं कारण दौंडचे माजी आमदार आणि अजित पवारांचे विश्वासू नेते रमेश थोरात यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश करण्याचे संकेत दिलेत। तसं सुतोवाच देखील त्यांनी केलेला आहे। कार्यकर्त्यांची भावना तुतारी चिन्हावरती लढण्याची आहे, त्यामुळे मी याबाबत शरद पवारांनी जर माझ्याशी बोलणं केल्यास तर मी त्यांच्याशी बोलेल असं वक्तव्य रमेश थोरात यांनी केलेलं आहे। त्यामुळे ज्या जागेवरती दौंडचे आमदार हे भाजपचे आहे तिथे अजित पवारांनी पूर्वी दावा ठोकलेला होता, परंतु त्यांचाच उमेदवार आता शरद पवार गटाकडे जाणार असेल तर त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आणि पुणे जिल्ह्यामध्ये अजित पवारांची राजकीय अडचण होण्याची शक्यता आहे। दुसरीकडे राहुल कुल जे भाजपचे आमदार आहेत, जे मागच्या निवडणुकीमध्ये अवघ्या 700 मतांनी जिंकलेले होते, काठावरती ते जिंकलेले होते आणि त्याच ठिकाणी आता जर रमेश थोरात हे तुतारीवरती लढण्याची भाषा करत असतील तर एक प्रकारे अजित पवार यांच्यासाठी डोकेदुखी तर आहेच, परंतु भाजपसाठी सुद्धा चिंता वाढवणारी आहे। आता रमेश थोरात यांनी नेमकं काय म्हटलंय, त्यांनी कार्यकर्त्यांचा हवाला देताना पक्षांतराबद्दल सुद्धा नेमके काय भाष्य केलंय हे आपण सुरुवातीला बघूयात आणि त्यानंतर दौंडमध्ये राजकीय स्थिती कशी बदलू शकते, राहुल कुल यांच्यासोबतच फडणवीस आणि अजितदादा यांच्या अडचणी कशा वाढू शकतात हे सुद्धा आपण समजून घेणार आहोत। रमेश थोरात काय म्हणतात तर ते कुठल्याही स्थितीत मी निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे। राष्ट्रवादी पवार गटाकडून तिकीट मिळालं तर तुतारीवरती लढण्याचा समर्थकांचा आग्रह आहे। इतकंच नाही तर तिकीट न मिळाल्यास अपक्ष उभं राहायलाही समर्थक सांगतायत। लोकांची जी इच्छा आहे त्यानुसार मला पावलं टाकावी लागेल। शरद पवारांनी विचारणा केली तर त्यांच्याशी मी बोलणार आहे। दौंड विधानसभा मतदारसंघ बारामतीला लागून आहे आणि गेले अनेक वर्ष, गेली अनेक टर्म तिथे राष्ट्रवादीचा प्रभाव असलेली जी गावं आहेत किंवा जिल्हा परिषद गण असतील, गट असतील, त्यामुळे शरद पवारांचा सुद्धा प्रभाव तिथे आहे। त्यांची स्वतःची एक मतपेढी तिथे असल्याचं नेहमी सांगितलं जातं, परंतु 2014 मध्ये रासपच्या तिकिटावरती राहुल कुल तिथे जिंकलेले होते। त्यानंतर 2019 मध्ये भाजपच्या तिकिटावरती राहुल कुल जिंकले आणि आता बारामती लोकसभा मतदारसंघाची जी निवडणूक झाली तिथे सुप्रिया सुळे यांचा विजय झालेला असला तरी सुद्धा दौंडमध्ये त्यांना विक्रमी 26,337 मतांचं लीड आहे। त्यामुळे कुठेतरी राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी दौंडमध्ये परिस्थिती अनुकूल असल्याचं सांगितलं जात आहे आणि याचाच परिणाम म्हणून रमेश थोरात हे तुतारीची वाट चोखळत असल्याचं पाहायला मिळतंय। दौंडमध्ये भाजपने या जागेवरती दावा ठोकलेला आहे, कारण विद्यमान आमदार हा भाजपचा आहे। महायुतीच्या जागा वाटपामध्ये ज्याचा आमदार त्याची जागा असं सूत्र हे नेहमी असतं, त्यामुळं त्यांचा स्वतःचा आमदार असल्यामुळं भाजपने सुद्धा या जागेवरती दावा ठोकलेला आहे। आणि विधानसभा मतदारसंघाची जी रचना बघितली आणि गेल्या वेळेस फार थोड्या मताने रमेश थोरात यांना पराभव स्वीकारावा लागलेला होता, त्यामुळे राष्ट्रवादीकडून सुद्धा या जागेवरती ताबा मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्यामुळे आता रमेश थोरात हे जर शरद पवार गटामध्ये जाणार असतील तशी भाषा त्यांनी करायला सुरुवात केली असेल तर मग ही अजित पवार गटासाठी मोठा धक्का मानला जाऊ शकतो का। याचं कारण रमेश थोरात हे दौंड विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू नेते मानले जातात। ते पूर्वी माजी आमदार सुद्धा राहिलेले आहेत। कारखान्याच्या निवडणुका असतील किंवा स्थानिक पातळीवरच्या निवडणुका असतील, रमेश थोरात हे अजितदादांच्या राष्ट्रवादीला लीड करत होते। 2014च्या निवडणुकीचं जर गणित आपण जर बघितलं तर राहुल कुल यांना 87,649 मतं दौंड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये मिळालेली होती आणि रमेश थोरात यांना 76,307 मतं मिळालेली होती। 11,345 मतांनी राहुल कुल यांचा 2014 मध्ये रासपच्या तिकिटावरती विजय झालेला होता आणि 2019 मध्ये राहुल कुल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। 1,03,664 मतं ही राहुल कुल यांना मिळालेली होती, तर रमेश थोरात यांना 1,02,918 मतं मिळालेली होती। केवळ 716 मतांनी राहुल कुल यांचा विजय झाला आणि निसटता पराभव रमेश थोरात यांचा पाहायला मिळाला। त्यावेळेला पुण्यामध्ये खडकवासला आणि दौंड हे दोन मतदारसंघ असे होते की जे 1,000 किंवा 1,000हून कमी मतांनी राष्ट्रवादीचे उमेदवार तिथे पराभूत झालेले होते आणि त्यामध्ये दौंड विधानसभा मतदारसंघाचा हा समावेश होता। आता जर रमेश थोरात हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे गेले तर साहजिकच राहुल कुल यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे आणि परिणामी भाजप एकेका जागेवरती पुढे जाण्याचा, फ्रंट फूटवर खेळण्याचा प्रयत्न करते।
अशा वेळेस अजित पवारांना सुद्धा हे पक्षांतर रोखावं लागणार आहे, कारण अजित पवार हे महायुतीमध्ये महत्त्वाचे नेते आहेत। त्यांच्या जागा निवडून आणण्याबरोबरच राज्यातल्या कुठल्याही विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्या नेत्यांमुळे महायुतीच्या जागा वाटपामध्ये, वाटाघाटीमध्ये, बोलणीमध्ये क्रायसिस निर्माण होऊ नये असा सुद्धा प्रयत्न हा अजित पवार यांना करावा लागणार आहे। आणि ज्या पद्धतीने दौंड आणि आजूबाजूच्या जागांवरती अजित पवारांनी दावा ठोकलेला होता आणि आता जर त्यांचेच नेते हे शरद पवारांकडे जाणार असतील, त्यामुळे सुद्धा अजित पवारांची वाटाघाटीमध्ये जी बार्गेनिंग पॉवर आहे त्याच्यावर सुद्धा परिणाम होणार असल्याचं आपल्याला दिसून येऊ शकतं। त्याचबरोबर ज्या भाजपच्या डेंजर झोनमधल्या जागा आहेत, ज्या महायुतीला जिंकावे लागतील, यामध्ये भाजप सुद्धा एक पाऊल पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे। त्यावेळेस अजित पवारांची ताकद सुद्धा भाजपला घ्यावी लागेल। उदाहरणार्थ इंदापूर असेल, इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी त्यांच्या जागेवरती दावा ठोकला, तिथे अजित पवारांचा आमदार आहे। पुरंदरची जागा असेल जिथे विजय शिवतारे यांनी अजित पवारांना लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी विरोध केलेला होता आणि आता दौंडची जागा, या तीनही विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचं गणित विस्कटत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आणि आता दौंडमध्ये सुद्धा रमेश थोरात यांनी पक्षांतराची भाषा केल्याने, तुतारीवर लढण्याची भाषा केल्याने शरद पवारांनी बोलणी केल्यास मी त्यांच्याशी बोलणी करून तुतारीवर लढण्याचा विचार करेन, कार्यकर्त्याचा संदर्भ देऊन जरी त्यांनी हे वक्तव्य केलेलं असलं तरी सुद्धा अजित पवारांची, भाजपची, राहुल कुल यांची आणि परिणामी देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी चिंता वाढवणारी बातमी पुण्यातून आणि दौंड विधानसभा मतदारसंघातून समोर आलेली आहे। या सगळ्या प्रकरणांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।